माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाच्या वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारा एक दमदार पाऊल आहे। आपण जर बघितलं तर विविध क्षेत्रांना पुढचे काही वर्ष दिशा, गती आणि निधी तिन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो। विशेषतः वाढतं शहरीकरण जे महाराष्ट्रासारख्या राज्याकरता एक मोठा चॅलेंज आहे, त्याला नियोजनबद्ध करण्याकरता पहिल्यांदाच 5 लाख लोकसंख्येच्या वरच्या सगळ्या शहरांचा एकात्मिक विचार हा या अर्थसंकल्पाने केलेला आहे, ज्याचा मोठा फायदा हा महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्याला होईल। विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे ध्येय या अर्थसंकल्पाचं दिसतं आहे आणि 7 वेगवेगळ्या प्रायोरिटी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिक सवलती देऊन गुंतवणुकीला चालना मिळणार आहे, ज्याचा फायदा पुन्हा मॅन्युफॅक्चरिंगचं एक कॅपिटल असलेल्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मिळेल आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे आपण करू शकू, हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केंद्र सरकार यावर्षी करणार आहे। एक प्रकारे आपण जर विचार केला तर 10 वर्षापूर्वी वर्षाला 1 लाख कोटीची गुंतवणूक आपण करायचो, त्यावरनं एकाच वर्षात 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक हा एक मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल। विशेषतः शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय आणि सिंचन या 4 क्षेत्रांकरता अतिशय भरीव तरतुदी आणि योजना आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक होईल आणि त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन होईल, या दृष्टीनं एक चांगला प्लॅन या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्मलाजींनी घोषित केलेला आहे। महिलांकरता विशेषतः लखपती दीदीची जी यशस्वीता आहे ती पाहता आता मोठ्या प्रमाणात आमच्या या सगळ्या आता मोठ्या प्रमाणात आमच्या या सगळ्या बचत गटांकरता मार्केट प्लेस तयार करण्याची एक मोठी योजना याच्यामध्ये आलेली आहे। विमेन लेड अशा पद्धतीनं म्हणजे ज्याचं नेतृत्व महिला करतात अशा पद्धतीच्या औद्योगिक इकोसिस्टीम तयार करण्याच्या संदर्भात एक मोठी व्यवस्था या ठिकाणी तयार झाली आहे। त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून वाढवण्याचं काम होणार आहे आणि त्यासोबत शिक्षणाच्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गुंतवणूक करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांकरता हॉस्टेल, ग्रामीण आणि गरीब अशा प्रकारची आपली जी लोकसंख्या आहे त्यांच्याकरता खूप मोठ्या प्रमाणात ही व्यवस्था या ठिकाणी तयार होईल आणि त्यातनं मोठा फायदा आपल्याला होईल। अनेक योजना ज्या या ठिकाणी करण्यात आल्या त्यामध्ये विशेषतः ग्रोथ हब्स, या प्रत्येक ग्रोथ हबला 5 वर्षांमध्ये 5,000 कोटी रुपये प्रत्येकी देण्याचा एक कार्यक्रम हा आखण्यात आलेला आहे। याचा फायदा महाराष्ट्राला होईल कारण आपण MMR ग्रोथ हब
पुणे ग्रोथ हब आणि नागपूर ग्रोथ हब असे 3 ग्रोथ हब आता आपल्या नीती आयोगाच्या माध्यमातून आपण तयार केलेले आहेत। त्यामुळे आपल्याला त्याचा एक मोठा फायदा हा या ठिकाणी निश्चितपणे होईल। यासोबत विशेषतः आपल्याला कल्पना आहे की काही कॉरिडॉर्स हे घोषित करण्यात आलेले आहेत उद्योगाच्या बाबतीत। त्यामध्ये महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा हा होऊ शकेल, कारण ती इकोसिस्टीम ऑलरेडी आपल्याकडे आहे। त्यामुळे चॅलेंज मोडमध्ये पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचा फायदा घेऊ शकू। अनेक वर्षाची जी मागणी होती मुंबई पुणे हायस्पीड कॉरिडॉर, त्याची घोषणा झाली आहे। पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं जे क्षेत्र आहे त्याला त्याचा एक मोठा फायदा आणि मराठवाड्याच्या क्षेत्राला देखील त्याचा एक फायदा होईल। अशा प्रकारचा एक हायस्पीड कॉरिडॉर हा होतोय। यासोबत आपण जर एकूण सगळ्या तरतुदी बघितल्या, आता अजून फाईन प्रिंट माझ्या हाती यायचं आहे, पण नेहमी पहिली टीका ही करून टाकतात विरोधक, महाराष्ट्राला काही मिळालं नाही म्हणून। पहिल्या ग्लिम्प्समध्ये महाराष्ट्राला काय मिळालं आहे ते मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे। यापेक्षा अजून अनेक गोष्टी नवीन जास्तीच्या, जसं फाईन प्रिंट पूर्ण मी वाचू शकेन, कारण आता रेल्वेच्याही बजेटमधल्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत अजून आलेल्या नाही आहेत। मागच्या वर्षी तर रेल्वेतच 23,000 कोटी आपल्याला मिळाले होते। सगळ्यात महत्त्वाचं, डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये नवीन आपल्याला जी काही त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे त्यात महाराष्ट्राला फायदा झालेला आहे। आणि आता डिव्होल्युशनमध्ये आपण मागच्या वेळेसपेक्षा वाढून 6.44% गेलेलो असल्यामुळे आपल्याला यावर्षी 98,306 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळतील। 98,306 कोटी, जे आपण जर विचार केला तर मागील वर्षी जे आपल्याला मिळत होते त्यापेक्षा भरीव जास्त आहेत। किमान माझा अंदाज असा आहे, मी एक्झॅक्ट अंदाज आता नाही काढला, पण 15,000 ते 20,000 कोटी रुपये आपल्याला या डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये या बजेटमध्ये जास्तीचे मिळणार आहेत। ही एक महाराष्ट्राकरता, आणि हे दरवर्षी वाढत जाणार आहे, कारण आपलं पर्सेंटेज वाढल्यामुळे डिव्होल्युशनचा जो पूल आहे त्या पूलमध्ये दरवर्षी जी काही राईज होते ती राईज पर्सेंटेजने आपल्याशी शेअर होणार असल्यामुळे आपला मूळ पर्सेंटेज वाढल्यामुळे दरवर्षी वाढीव पद्धतीनं आपल्याला हा निधी मिळणार आहे। यावर्षी 98,000 कोटी, 98,306 म्हणजे जवळपास 1,00,000 कोटी रुपये हे केंद्र सरकारकडून मिळणार आहे। याच्या व्यतिरिक्त आपला जो ग्रामीण रस्ते प्रकल्प आहे त्याच्याकरता 378 कोटी, ॲग्री बिझनेस नेटवर्क 167 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टर 283 कोटी, महाराष्ट्र टर्शरी केअर मेडिकल एज्युकेशन विकास कार्यक्रम जो आपण हातामध्ये घेतलाय त्याकरता 385 कोटी, उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण 207 कोटी, ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन यामध्ये 646 कोटी, डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट 313 कोटी। मी थेट तिथनं काढले असल्यामुळे इंग्रजी नाव आहेत, त्याची मराठी नावं नंतर आपल्याला देतो मी। त्यानंतर जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमता वृद्धीसाठी 240 कोटी, मुंबई अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर 6,103 कोटी, मुंबई मेट्रो 1,702 कोटी, पुणे मेट्रो 517 कोटी, MUTP 3 मुंबईकरता 462 कोटी, MMR रिजनमध्ये ग्रीन मोबिलिटी 155 कोटी, महामार्गावर ITS 680 कोटी, असे वेगवेगळे हे प्रकल्प आहेत। म्हणजे अगदी आपण मुंबई पुण्यातल्याही प्रकल्पांचा विचार केला तरी आत्तापर्यंत जे बघितलेले आहेत त्यात 12,500 कोटी रुपये हे या ठिकाणी मिळालेले आहेत। इतर महाराष्ट्रातले देखील मी सांगितलेले आहेत, आणि अजून बजेटची फाईन प्रिंट ही आपण त्या ठिकाणी बघतो। त्यामुळे एकीकडे महाराष्ट्राला डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमधनं 1,00,000 कोटी रुपये आणि वेगवेगळ्या योजनांवर देखील मोठ्या प्रमाणात निधी हा महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातनं मिळालेला आहे। एकूणच जर आपण अर्थसंकल्प बघितला तर आपण जी काही तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वेगवान वाटचाल करतो त्याचं प्रतिबिंब
या अर्थसंकल्पात आपल्याला पाहायला मिळत आहे 7% ग्रोथ रेट, जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भारत प्रस्थापित झालेला आहे 7% ग्रोथ रेटमुळे। आणि हे सगळं करत असताना वित्तीय तूट ही 4.5% आत आणण्यात पुन्हा एकदा अर्थमंत्र्यांना यश मिळालेलं आहे। अर्थमंत्र्यांनी कोविडच्या काळामध्ये जी तूट वाढली होती त्यावेळेस घोषित केलं होतं की टप्प्याटप्प्यानं पुन्हा आम्ही 4.5% आत ती आणू, ते त्यांनी आणलेलं आहे। डेट जीडीपी रेशिओ हा एक महत्त्वाचा निकष आहे, त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे आणि 50%कडे त्याची जी वाटचाल आहे ती सुरू झालेली आहे। जो एखाद्या अतिशय साऊंड अर्थव्यवस्थेचा भाग असतो त्या पद्धतीनं आर्थिक निकषांवरही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। एकूणच मला असं वाटतं की पुढचा जो काही काळ आहे या काळामध्ये सगळ्या राज्यांना विकासाची संधी मिळेल अशा प्रकारच्या तरतुदी यामध्ये करण्यात आल्या आहेत। टॅक्स साईडला जर आपण बघितलं तर विशेषतः सामान्य माणसाचे कंप्लायन्सेस हे पूर्णपणे त्या ठिकाणी संपवण्यात आलेले आहेत, फार कमी करण्यात आले आहेत। बिझनेसेसचे कंप्लायन्सेस कमी करण्यात आलेले आहेत आणि विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या गोष्टींकरता जे पिनलायझेशन होत होतं त्याच्याऐवजी लोकांना त्या त्रुटी दूर करण्याची संधी देण्यात आलेली आहे। कॅन्सरचे ड्रग्ज असतील किंवा काही अत्यावश्यक 7 वेगवेगळ्या आजार असतील याच्या ड्रग्जवरची ड्युटी संपवल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथल्या रुग्णांना देखील त्याचा फायदा होणार आहे। त्यामुळे टॅक्स साईडलाही रिफॉर्म्सची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मांडण्याचं काम या अर्थसंकल्पाने केलं। टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। दरवर्षी टॅक्स स्लॅबमध्ये बदल करणं हे अपेक्षित नाही। आपण जर या ठिकाणी बघितलं तर टॅक्स स्लॅबमध्ये 14 ते 25 या कालावधीमध्ये अभूतपूर्व बदल झालेला आहे आणि तो दरवर्षी करणं योग्य नाही। आता यावर्षी रॅशनलायझेशन करणं याच्यावर जास्त भर दिलेला आहे। लोकांना अजून टॅक्समध्ये सवलत मिळावी असं वाटतं, ते वाटणं साहजिक आहे, पण मागच्याच बजेटमध्ये इतकी भरीव अशा पद्धतीनं टॅक्सची सवलत दिलेली आहे, आता ती रॅशनलाइज करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। याचा परिणाम आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पावरती पाहायला मिळेल का? 100% मिळेल, कारण आता आपण अर्थसंकल्प केंद्रानंतर याकरता सादर करतो की तो अधिक रिअलिस्टिक व्हावा। जसं मी सांगितलं की टॅक्स डेव्होल्युशनमध्ये आता यावर्षीपासून आपला वाटा वाढला, त्यामुळे आता आपल्यालाही आपलं बजेट करताना त्याचं लिव्हरेज घेता येईल। संक्षिप्त करता आते नहीं, हम बड़े इसमें बोलते हैं। आज प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जो देश की वित्त मंत्री निर्मला सीतारमण जी ने बजट हमारे सामने रखा है, विकसित भारत की ओर जाने वाला एक मजबूत कदम इस रूप में हम इसको देखते हैं। विशेष रूप से भारत को तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाने के लिए एक बहुत मजबूत रोडमैप, उसका एक कालावधि और उसके लिए जो पैसे की आवश्यकता है उस प्रकार की प्रोविजंस इस बजट के माध्यम से हमको दिखाई पड़ती है। विशेष रूप से दुनिया में मैन्युफैक्चरिंग के क्षेत्र में जो अवसर हमको मिला है उस अवसर को प्राप्त करने वाला ये बजट है। 7 जो फ्रंटियर मैन्युफैक्चरिंग सेक्टर्स है उसमें भारत को प्रमुखता मिले, इस दृष्टि से इसको तैयार किया गया है, इसमें योजना तैयार की गई है जिससे निवेश भी बढ़ेगा और साथ साथ बड़े प्रमाण पर जॉब क्रिएशन भी होगा और हमारे युवाओं को इसका फायदा मिलेगा। विशेष रूप से खेती का क्षेत्र हो, पशुपालन का क्षेत्र हो, डेयरी का क्षेत्र हो या फिर फिशरीज का क्षेत्र हो, इन सारे क्षेत्रों में या सिंचाई का क्षेत्र हो, बहुत कारगर योजना तैयार की गई है
बहुत जिसको हम कह सकते हैं भविष्य का विचार करते हुए योजना तैयार की गई है, जिससे ये क्षेत्र विस्तारित भी होगा और इस क्षेत्र को बड़ा फायदा भी मिलेगा। महिलाओं की ओर विशेष ध्यान इस बजट ने दिया हुआ है, जहां एक और जो हमारी लखपति दीदी का जो कार्यक्रम है वो बहुत यशस्विता के साथ घोषित किया गया है। इससे बहुत विकेंद्रित पद्धति से महिलाओं को सक्षम बनाने का काम होगा और अर्थव्यवस्था में वे एक बहुत मीनिंगफुल कंट्रीब्यूशन दे पाएगी। हमारी महिलाओं को एक प्रकार से हर जिले में उनके लिए हॉस्टल तैयार करना, इस प्रकार की योजना भी इसमें दी गई है, जो बहुत महत्वपूर्ण है। हेल्थ सेक्टर में भी हर ग्रामीण रुग्णालय में, जिला रुग्णालय में वहां पर कैजुअलिटी और ट्रॉमा सेंटर खोलकर इस पूरी सिस्टम को मजबूत बनाने का काम ये केंद्र सरकार कर रहा है। और विशेष रूप से 12 लाख करोड़ रुपए का निवेश, ये जो हमारे जिसको हम पायाभूत कह सकते हैं, अधोसंरचना जिसको हम कहते हैं, उसमें कैपिटल एक्सपेंडिचर में ये जाएगा, जिसके कारण इंफ्रास्ट्रक्चर के क्षेत्र में बहुत बड़े पैमाने पर ये निवेश होने वाला है और देश को एक बड़ी गति मिलेगी। अगर हम कुल मिलाकर देखें तो विशेष रूप से डिवोल्यूशन ऑफ टैक्सेस में भी जो नया वित्त आयोग है उसने जो फॉर्मूला दिया था उस फॉर्मूले को पूरे तरीके से एक्सेप्ट किया गया है, जिससे राज्यों को फायदा होगा। अगर महाराष्ट्र का हम विचार करें तो महाराष्ट्र को डिवोल्यूशन ऑफ टैक्सेस में अभी 6.41% इतना डिवोल्यूशन मिलने वाला है, जिसके कारण इस वर्ष हमको 98,000 करोड़ रुपए मिलेंगे और हर साल ये पैसा बढ़ते जाएगा। तो मैं ऐसा मानता हूं महाराष्ट्र सहित सभी राज्यों के लिए बहुत महत्वपूर्ण है। विशेषतः जिन राज्यों में तेजी से शहरीकरण हो रहा है, ऐसे महाराष्ट्र जैसे राज्य को